सो आता आम्ही आलो आहे डीमार्टला. ॲक्च्युली अर्णवचं बोरनान आहे, तर थोडंफार मला सामान घ्यायचं होतं, मुरमुरे बिस्किट्स वगैरे. सो त्यासाठी आम्ही आलेलो आहे. बघूयात काय काय मिळते, काय काय घेतो आहे. बोलबोन किती हा घेऊ की ओरिओचा घेऊ? मला माहित नाही काय म्हणून तुम्ही, म्हणून विचारतोय. ओरिओचं डार्क चॉकलेट हे थोडं नॉर्मल आहे. मुलं खातले म्हणत असतं. ब्राऊन ब्रेड घेऊ, साधा घेऊ? आणि साधा घे. कापल्या इथून घ्यायचं. खालचा बघ सँडविच ब्रेड बघ मॅडम, तो पण आहे आणि त्या वरचा पण बघ. मीडियम साईज चॉकलेट्स कोणते बघ. हां बस छोटंवालंच घे, मोठं नको आहे. डीमार्टमध्ये एक वस्तू घ्यायला आलो की 4-5 एक्स्ट्रा वस्तू घेऊन होतातच. कशाचे आहेत ते? हां कशी तयारी चालू आहे स्नेहल? रात्री बोरनानला जे छोटे मुलं येणार आहे ना, त्यांना सँडविच देणार आहे. सो मी सँडविचसाठी चटणी वगैरे करते आहे आणि डेकोरेशन ठेवायला ट्रेन करायची बिस्किट्सची. सो मी इथे शुगर मेल्ट करते आहे. आणि स्वीट पण काहीतरी तू देणार आहे ना? स्वीट करणार आहे मी, बिस्किट्सचे लॉलीपॉप करणार आहे. ओके, लेट्स सी. मतलब आता होय, शुगर आता मेल्ट होत आली आहे. हे प्रोसेस खूप फास्ट करायला लागणार, कारण ते चिकटपणा राहिलं पाहिजे. म्हणजे गमसारखं कडक होतं, म्हणजे हार्ड होऊन जाईल लगेच. त्यामुळे ते फास्ट करायला लागेल. लगेच चिटकते. हे बघ, हे आपण आणलेलं शोधत होतो, ह्याचं पण हे काढू. सो आता लहान मुलांना स्नॅक्स देणार आहे, त्याची तयारी झाली. आपण डेकोरेशन करायचं आहे. सो रविवार पेठेतून आम्ही थोडंफार काही डेकोरेशनचं सामान आणलेलं, त्यांनी डेकोरेशन करणार आहे. त्याच्यामध्ये कॅन्डल आहे. हां आपण आणलेली, राईट. सो काय करायचं, कसं करायचं, लेट्स सी. फायनली डेकोरेशन झालेलं आहे. सगळं काही रेडी आहे, फक्त अर्णवला रेडी करायचं आहे. तर नक्की सांगा तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं. आणि जे ते काइट्स आहेत सिल्वरवाल्या, त्या होममेड आहेत, म्हणजे घरी बनवलेल्या आहेत मी. सो आम्ही हे असे पॅकेट्स पॅक केलेत
छोट्या मुलांना द्यायला, कारण की जे आपण हे अंगावरती फेकतो तर ते सगळ्यांना मिळत नाही ना, काही काही जण गोळा नाही करत, म्हणून आम्ही असे पॅकेज केले. त्याच्यामध्ये सगळे चॉकलेट्स, बिस्किट्स, मुरमुरे वगैरे, आणि मग हे आम्ही प्रत्येकाला देणार आहे. इसको आवाज दे ना. यासाठी बघ केवढे आले आजला. नको रडायला. एक असा काढ म्हणजे तो हो थोडंच. हे समरवीर क्लॅप करतोय. नाही हा द्या राहून तिचं द्या. कोण बसलं मम्माच्या मांडीवर? कोण बसलं? आणि फुल एकत्र घ्यायचं ना, म्हणजे पटपट माग घे जरा. ध्यान दे नको आई. ठीक आहे ना, 5 जण होतली मग. हो ना, मग म्हणून तर म्हटलं. चालू आहे ना? काय कट वड ना ते. हा खाली हा कोणी टाका एक जर. अरे नो हे टाक पटपट टाका. हा टाक. राणीच्या आई टाका तुम्ही. रडू द्या. हा रडायला थांब 2 मिनिटं. अरे नो हो हा घ्या. हे आणि चॉकलेट आहे ना, जान बोर बिले ना. आई तू घे चल. तू घे लवकर. आगे घे. हा हो हा घे ते घे. पिशवी घेऊन आले तिथे दिले ते दोघींच दिले. हिला दे. बिफोर अँड आफ्टर किती छान डेकोरेशन होतं, कसं होतं. आणि आता सगळा कसा पसारा राडा झालाय. मुलांनी सगळं खाऊन पिऊन ग्लास बीस सांडून टाकले. आणि आमचा आडनाव पण खूप रडला, कारण की त्याला खूप गर्दी आवडत नाही. तो गर्दी बघून थोडासा हे होतं, रडायला लागतो. आणि खूप मुलं होती, खूप धिंगाणा केला हे ना. आणि आता हसतोय